तर हाय सगळ्यांना, कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? तर मजेतच राहा, खा प्या आणि मजेत राहा. तर आज मी करू राहिले खारा मासा. तर लसणाच्या मिरचीमध्ये खारा मासा करू राहिले. तर हे बघा, लसणाची मिरची मस्त अशी चरचरीत झणझणीत मिरची करायची आणि खारा मासा त्यात टाकून द्यायचा. तर आज कोमल आणि नितीन दोघं पण नाही तिथं, तर 2 भाकरीच केल्यात आज आणि ह्यो खारा मासा तळू राहिले. तर हे बघा लसणाची मिरची. तर तुम्ही म्हणता तुझी थोबड का बरं दाखवत नाही, तर हे आहे माझं थोबड. तर मग आज कोमला नितीन नसल्यामुळं 2 भाकरीच केल्यात आणि खारा मासा केला आहे. तर एकदा तुम्ही पण नक्की करून बघा. खारा मासा एकदम मस्त असा होतो. लसणाची मिरची जास्त लसूण टाकायचा आणि खारा मासा करायचा. तर आज जायचं होतं कामाला, तर कामाला जाणं झालं नाही. तर उद्यापासून जायचं आहे कामाला. 6 एकर लागवड आहे. तर मग नितीनला आज आणायचं आहे. नितीनला सांगितलं आहे तू ये बाबा आज, म्हणजे उद्यापासून कामाला जाता येईन. तर मग त्याला पण आणायला जायचं आहे आणि कोमल पण गेली देवाला. मग चालला आहे माझा स्वयंपाक दमाने. तर भांडे घासलेत आता भांडे घासलेत. पोरगी माझ्याकडे पाहून हसू राहिली. तर आता भांडे घासलेत, आडा उराकला आहे. आता दिवसभर म्हणलं आरामच घ्यावा आणि उद्यापासून कामाला जावा. तर हे बघा आता लसणाची मिरची मस्तपैकी आता झालेली आहे. तर हे बघा, तर त्यात आता ह्यो खारा मासा मी टाकणार आहे. तर तुम्ही लाईक कमेंट सबस्क्राईब करीत नाही तर प्लीज लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करीत जात जा. तर एक लाईक आणि एक कमेंट माझ्यासाठी लय महत्त्वाचं आहे. तर नक्की एक लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करीत जात जा. टाकलेली लसणाची मिरची आता होत राहिलेली आहे. त्यात आता याच्यामध्ये लसणाच्या मिरचीमध्ये खारा मासा टाकायचा. एकदम मस्त चरचरीत अशी झणझणीत मिरची होती. तर चला, तर मग बाय बाय.